बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुले आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तिळाचे लाडू येतात। बनवायचे असतात पण ते कडक होतात, पाक बनत नाही किंवा विरघळले जातात। असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून इथे मी काही टिप्स सांगितल्या आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा, इथे ना आपण पांढरी थोडीशी अशी ब्राऊन कलरची असते ना, ही तिळ घेतलेली आहे। हे बघा, गावरान तिळ आहे ही 2.5 कप घेतलेली आहे, अर्धा किलो आहे। हे आपले कप असतात ना मेजरिंग कप, ही भरून 2.5 कप घेतलेली आहे। इथे गूळ घेतलेला आहे, तो पण 2.5 कप घेतलेला आहे आणि पाऊण कप शेंगदाणे घेतलेले। ते इथे आपल्याला ना तीळ ना छान भाजून घ्यायची आहे। हे बघा, मस्त इथे तीळ आहे ना भाजल्या गेलेली आहे। छान अशी चटचट उडायला लागली की मग समजायचं आपले तीळ मस्त भाजल्या गेलेली आहे। हे बघा, कलर चेंज नाही होऊ द्यायचा, याचा करपायचे नाही, मस्तपैकी अशी सारखे हलवत राहायचे म्हणजे मग छान भाजल्या जातील। आता हे आपण काढून घेऊ। हे बघा, आता आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे, छान असे खरपूस भाजून घ्यायचे। हे बघा, शेंगदाणे पण मस्त असे भाजले गेलेले ते। आता इथे गॅस बंद करते मी आणि काढून घेते एका टिश्यूमध्ये। आता आपण आहे ना, हे बघा इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे। तुपाने काय होतं की मस्त अशी चकाकी येते लाडवांना, थोडी चव पण येते मग त्याची। तर यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। आता इथे आपण आहे ना 2 ते 3 टेबलस्पून आहे ना पाणी घेतलेलं आहे, म्हणजे ही छोटी वाटी आहे ना ही भरून घेतलेलं आहे मी। हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। तुम्हाला दाखवते मी पुढं कसा होतो ते। हे बघा, गूळ आहे ना छान असा वितळला आहे, पण अजून पाहावा तसा आपल्याला झालेला नाही आहे, हा अजून कच्चाच आहे। एक अजून 10 मिनिटासाठी आपण मस्त असा शिजवून घेऊ। तुम्हाला दाखवते पुढं मी। हे बघा, इथे 10 मिनिटं झालेले ते, तुम्हाला दाखवते आता मी कसं चेक करायचं ते। हे बघा, याचे आहेत ना, हे जे बबल्स आहेत ना हे पण कमी झालेले आहेत ते पहिल्यापेक्षा। आता असा घ्यायचा थोडासा आणि एका ताटलीत पाणी घ्यायचं आणि असं टाकायचं। हे बघा, असं करायचं, पूर्ण जमा होतोय। बघा असा गोळा तयार होतोय पूर्ण व्यवस्थित, म्हणजे समजायचं आता आपला इथे पाक तयार आहे। तर आपण याच्यामध्ये इथून पुढची प्रोसेस पटापट करायची आहे। तीळ टाकायचे, शेंगदाणे आहेत ना, हे बघा असे मी याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे, मग असे आपण भाजून घेतले ते। आणि इलायची टाकायची आहे, हे बघा बारीक इलायची कांडून टाकलेली आहे मस्तपैकी। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, असं मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद केलेला आहे मी। आता हाताला आहे ना थोडंसं पाणी लावायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला। हे बघा असे, हे बघा असे पटापट करायचे, हे असे आहेत ना दाबून घ्यायचे, पाण्याचा हात लावायचा, असे दाबून घ्यायचे। हे बघा, मस्त इथे असे आपले तिळीचे लाडू बनवून तयार होतात।
छोटे छोटे करायचे, जास्त मोठे नाही करायचे, कारण तीळ आहे ना गरम असते, त्यामुळे छोट्यासाच करायचे गोळे हे बघा. असं आहे ना चमच्यावर घेऊन घ्यायचं, असं पटापट असं हाताने ना असं करत चालायचं बघा. असं करायचं, असं गोल करायचं. हे बघा लाडू कसा पटकन तयार होतो बघा. हे बघा किती छान मस्त लाडू बनवून तयार झालेले ते. मस्त झालेले ते, खुसखुशीत असे झालेले बघा. इथे मस्त छान असे आपले लाडू बनवून तयार झालेले, ते खुसखुशीत झाले मस्त बघा. इथे मस्त असे आपले तिळाचे लाडू बनवून तयार झालेले, ते खूप छान टेस्टी झालेले ते. आणि मेन म्हणजे इथे मी काही तुम्हाला टिप्स सांगितले जे फॉलो करा, म्हणजे तुमचे पण लाडू कडक होणार नाही किंवा विरघळणार नाही, असे मऊ पडणार नाही किंवा ते तुटणार नाही. खूप छान टेस्टी होतात ते लाडू. इथे पाक कसा बनवायचा, तो कसा चेक करायचा, इथपर्यंत मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. खूप टेस्टी बनतात आणि मेन म्हणजे अजिबात बिघडण्याची चान्सेस नसतात. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हसत राहा आणि असेच पदार्थ बनवत राहा. तोपर्यंत नमस्कार.